रायगडमध्ये गावकऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला। मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 42 गावकरी जखमी झाले। म्हसळा तालुक्यातल्या कोळवट गावातली ही घटना आहे। जखमींमध्ये 13 लहान मुलांचा समावेश आहे। गावदेवी मंदिरात आरती सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला। म्हसळा ग्रामीण रुग्णालयात सध्या सर्वांवर उपचार सुरू आहे। मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 2 ग्रामस्थ गंभीर जखमी झाले। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून। प्रफुल्ल, नेमका कसा घडला हा सगळा प्रकार? कल्याणी कोळवट गावातली जी ग्रामदेवता आहे तिचा उत्सव सुरू आहे आणि त्या उत्सवादरम्यान आज सकाळी 9च्या दरम्यान आरती सुरू होती आणि आरती सुरू असताना अचानक मधमाशांचं पोळं जे आहे ते उठलं आणि त्यांनी ग्रामस्थांना चावा घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये जवळपास 42 ग्रामस्थ जखमी झालेत। महत्त्वाचं म्हणजे यात लहान मुलं मोठ्या संख्येने आहेत। 13 लहान मुलं होती। मात्र 108 जी रुग्णवाहिका आहे शासनाची त्यांना तातडीनं सगळ्या ग्रामस्थांना जे जखमी झाले होते त्यांना तातडीनं म्हसळाच्या ग्रामीण रुग्णालयात आणलेलं आहे आणि ग्रामीण रुग्णालयातल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले आणि त्यामुळे या सर्वांची प्रकृती आता ठीक आहे। मात्र दोघांची प्रकृती थोडी गंभीर असल्यामुळे त्यांना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। मात्र हे आता पोळं काढण्याच्या दृष्टीने वन खात्याकडून प्रयत्न सुरू झाल्याचं सांगण्यात येते। कल्याणी, नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर रायगडमध्ये गावकऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 42 गावकरी जखमी झाले।